खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दक्षिण भारतातील घनदाट जंगल, दूर दूरपर्यंत शांतता, फक्त वाऱ्याचा आवाज. आणि त्या जंगलात ध्यानस्थ बसलेले श्री स्वामी समर्थ. देहावर फाटकी कफनी, डोळे अर्धवट मिटलेले, पण त्यांच्या उपस्थितीत जणू काही अदृश्य शक्ती कार्यरत होती. त्या दिवशी एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाणारा एक व्यापारी जंगलातून प्रवास करत होता. अचानक पायाखाली काहीतरी सरकलं. फुस! सापाने दंश केला. व्यापारी किंचाळला, "अरे देवा, वाचवा!" क्षणाक्षणाला विष अंगात पसरू लागलं. डोळे धुसर झाले, शरीर थरथर कापू लागलं. थोड्याच वेळात तो जमिनीवर कोसळला. काही लोक धावत आले. एक जण म्हणाला, "साप चावलाय, आता वाचणं कठीण." दुसरा म्हणाला, "याला त्या संन्याशाकडे घेऊन जाऊया." तिसरा घाबरत म्हणाला, "तू खरंच देव आहे की वेडा फकीर?" पण वेळ नव्हता, मृत्यू जवळ येत होता. सर्वांनी व्यापाराला उचललं आणि स्वामींकडे नेलं. स्वामी अजूनही ध्यानातच होते. लोक घाबरत म्हणाले, "महाराज, याला साप चावलाय, काहीतरी करा, नाहीतर हा मरेल." क्षणभर शांतता. स्वामी हळूच डोळे उघडतात. व्यापाऱ्याकडे पाहतात. त्यांच्या नजरेत न घाई न चिंता. स्वामी उठतात, व्यापाऱ्याजवळ जातात आणि शांतपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. स्वामी अत्यंत साध्या स्वरात म्हणतात, "जा, तुझा काळ टळला." बस. ना मंत्र, ना औषध, ना पूजा, फक्त एक शब्द आणि कृपा. काही क्षण शांतता, मग अचानक व्यापाऱ्याच्या बोटांनी हालचाल केली. डोळे उघडले. तो हळूहळू उठून बसला. लोक स्तब्ध. व्यापारी थरथर बसत म्हणाला, मी मी जिवंत आहे." तो पूर्ण उभा राहिला, जणू काही त्याला कधीच साप चावला नव्हता. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. एक जण म्हणाला, "हे साधे संन्यासी नाहीत." दुसरा हात जोडून म्हणाला, "हे तर ब्रह्मज्ञानी सिद्धपुरुष आहेत." तिसरा श्रद्धेने म्हणाला, "आज आम्ही देव पाहिला." सगळे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामी मात्र शांतच, जणू काहीच घडलं नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, "भिऊ नका, विश्वास ठेवा, मी आहे." आणि त्या जंगलात श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला. ही गोष्ट नाही,